सप्तषष्ठी अध्याय 3. सेनापती सवे मेले, दैत्यसैनिक सर्व ते, महिषासुरही वधला, धन्य दुर्गा महाबली. ध्यान. ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना, कंठी शिरोमालिका, रक्तालिप्त पयोधरा, जपवटी विद्या अभिव्यक्तीवरा. मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना, भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोना. रत्नमुकुटा देवी नमो पाहि मा. ओम ऋषिरुवाच. नाश पाहून दैत्यांचा चिक्षुर दैत्य क्रुद्ध तो, धावून आला पुढती वधाया देवी अंबिका. संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर, मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे. देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले, जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे बिंधोनी त्या खळा, घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे. ढाल तरवार हाती तेव्हा घेऊनी धावला, धनुष्य रथ अश्वाशी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहाशी घाव तो करी, भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे. बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती, सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊनी धावला. भद्रकालीशी माराया फेकला नभमंडली, सूर्यासम प्रभा ज्याची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी, चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ. आला चामर धावोनी देव पीडक दुर्जना, हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी. देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे, शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तच्छणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित, बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया, बाहू युद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरुनी आले तेव्हा महितळी, भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले, चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी. शिलावृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा, देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो. गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक, बाष्कल भिंदी पालाने मारी देवी तत्क्षणी. त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे, उग्रवीर्य महाहणू दैत्य तेही विदारले. बिडाल तलवारीने धडापासूनी तोडला, दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ, महिषासुर दे ताप देवीचे गणत्रास. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे, पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी, धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासूर धावला, जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला. महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे, शिंगाने फेकोनी भूमी गर्जना करी तो घोर. वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा, पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका, श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली, वदार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणी बद्ध तया गुणे, रेड्याचे रूप सोडूनी दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो वार आला शिरावरी, क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेवोनी घाव घालिता, सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली, खड्गाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे,
चराचर त्रस्त झाले, घाबरे फिरती जन. सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली, रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे, शिंग मारोनी पर्वता, पर्वत फेकी आकाशी, पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल, रक्तोष्टती सुधासेवी, वाचा शौर्य प्रकंपित. देवी उवाच, तुझा विक्रम पाहू दे, जोवरी मी पिते सुधा, पडता तू प्राणहीन, गर्जतील सुरेश्वर. ऋषी उवाच, ऐसे बोलून ती देवी, दाबी पायामध्ये खळ, कंठाशी लक्ष्मी त्याच्या, शूलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येतसे नर, देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला तेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी. हाहाकार रणी झाला, दैत्यसेना पळे भये, समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती, यश गंधर्व ते गाती, करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीयोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.